अवघ्या 10 लिटरवरती या ठिकाणी संस्था स्थापन करून आज या संस्थेचं दूध संकलन हे पूर्ण दिवसाचं जवळजवळ 750 लिटर एवढं आहे। आणि निर्माण करायचंय एकमेव दैतानी साम्राज्य। नमस्कार मंडळी, आज आमच्या इन्सुली गावातील दुग्ध व्यावसायिक संस्थेचा 11वा वर्धापन दिन सोहळा आहे। तर या निमित्त तिथे होणारी सत्यनारायण महापूजा तसेच इतर कार्यक्रम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला आज इन्सुली दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेचा 11वा वर्धापन दिन अगदी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। सकाळी 9 वाजता सत्यनारायण पूजा आणि आता महाप्रसाद आहे आणि सायंकाळी सुधीर कलिंगण लिखित या ठिकाणी श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग जय जय गौरीशंकर होणार आहे। गेली 11 वर्ष या ठिकाणी आम्ही ही संस्था स्थापन केल्यानंतर दूध संकलन करतो आणि हे दूध संकलन करत असताना गेल्या वर्षीच आम्ही RTO नाका या ठिकाणी दुसरी शाखा उघडलेली आहे। अगदी अवघ्या 10/1/2014 मध्ये अवघ्या 10 लिटरवरती या ठिकाणी संस्था स्थापन करून आज या संस्थेचं दूध संकलन हे पूर्ण दिवसाचं जवळजवळ 750 लिटर एवढं आहे आणि या ठिकाणी दूध उत्पादक जे आहेत हे दूध उत्पादक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुधाचं संकलन इन्सुली त्याचबरोबर शेर्ले आणि वेती या गावातील लोक या ठिकाणी दूध संकलनासाठी येत असतात। तसेच आम्ही या दूध उत्पादक जे शेतकरी आहेत या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस त्याचबरोबर डिव्हिडंड या ठिकाणी दिवाळीच्या वेळी दिला जातो। तसंच गणपतीच्या वेळी भेटवस्तू आणि आता वर्धापन दिनाला सुद्धा दरवर्षी जे गोठ्यामध्ये शेतकऱ्यांना उपयोग येईल अशी वस्तू दिली जाते। यावर्षी आम्ही पाण्यासाठी टप या आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देतो। निश्चितच या ठिकाणी शेतीपूरक असा हा चांगला व्यवसाय शेतकऱ्यांना आहे आणि गोकुळच्या माध्यमातून त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने या ठिकाणी ही आपल्याला दूध संकलन करण्याची जी सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीयुत नारायण राणे यांची संकल्पना आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णत्वास येत आहे। आमच्या या इन्सुली गावामध्ये चांगल्या प्रकारे 750 दूध संकलन होतं। निश्चितच हे जास्तीत जास्त संकलन होण्यासाठी अधिक शेतकऱ्यांनी ज्या विविध शासनाच्या योजना आहेत या शासनाच्या योजनांचा या ठिकाणी निश्चितपणे फायदा करून घेतला पाहिजे। आज गोकुळच्या माध्यमातून 40% अनुदानावरती म्हशी दिल्या जातात आणि या हरियाणा म्हशी आपल्याकडे चांगल्या प्रकारे दूध दिलं जातं। तरुणांनी या व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे दरडोई उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांनी वाढवणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी या दूध डेअरीच्या आपल्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष त्याचबरोबर मनीष दळवी त्याचबरोबर संचालक महेशजी सारंग माजी नगराध्यक्ष संजू परब प्रमोदजी कामत त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक गंगाराम वेंगुर्लेकर हे संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातील एक नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी दूध संकलन किंवा दुधाच्या या व्यवसायामध्ये पूरक व्यवसायामध्ये उतरावं। तरुणांनाही गोव्याकडे न वळता जर या ठिकाणी 2 म्हशी घेतल्या तर निश्चितपणे 15 ते 20 हजार उत्पन्न या ठिकाणी तरुणांचं होऊ शकतं। आज मी तरुणांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जाची सुविधा सुद्धा दिली जाते। आर्थिक सुविधा जी आहे ती सुविधा आम्ही करण्यास तयार आहोत। तर या ठिकाणी आपल्या गावातील जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तरुणांनी या
मध्ये सहभागी व्हावं असे आजच्या प्रसंगी आजच्या या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मी आवाहन करतो.
श्रीरामाची एकनिष्ठतेने भक्ती करता येईल, त्यांच्या जीवनातील सारी दुःख दूर करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देणं या करवीरवासिनी महालक्ष्मीचा प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी माझ्या साऱ्या भक्तांना एकच आशीर्वाद देते, प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी नदे इनाम मिळेल असा या महालक्ष्मीचा शिवमंगल आशीर्वाद, शिवमंगल आशीर्वाद, शिवमंगल आशीर्वाद. कृतज्ञता आणि व्यापार आणि कले चार युगांची तुला शरण आहे. कैक वर्षाचा कालावधी लोटला, यात चित्र विचित्र प्राण्यावर बसून मी घोर साधना करतोय. उद्देश एकच, या विश्वचराचरातो दैवी तत्व आणि मानवी अस्तित्व मला नष्ट करायचंय आणि निर्माण करायचंय एकमेव दैतानी साम्राज्य. दैतानी